100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये पालघर पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करत पुन्हा एकदा राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे। या अगोदर सुद्धा कार्यालयीन सुधारणांच्या मोहिमेत पालघर पोलीस दल प्रथम आले होते। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा 7 कलमी कार्यक्रम राबवण्यात येत आहे। या 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमामध्ये वेबसाईट, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी इत्यादी विषय आहेत। पालघर जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करताना संकेतस्थळ अद्ययावत करून युजर फ्रेंडली बनवली। नागरिकांसाठी चॅट बॉक्स सुविधा, सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहीम राबवण्यात आली। AI अंतर्गत चॅटबॉट, स्वच्छता मोहीम, तक्रार निवारण दिन, ऑफिस कार्यप्रणाली, डिजिटल मॅनेजमेंट सिस्टम, कार्यालयीन कामकाजामध्ये AIचा वापर, पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय ॲप्लिकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत। या 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेकडून 100 दिवसांचे मूल्यमापन करण्यात आले होते। त्यामध्ये पालघर पोलीस दलास 100 गुणांपैकी 90.29 गुण प्राप्त झाले आहेत। त्यामुळे 100 दिवसांच्या कार्यालयीन मूल्यमापनानंतर पोलीस विभागातून महाराष्ट्रातील एकूण 34 जिल्हा पोलीस दलामधून पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि या अगोदर देखील 50 दिवसांच्या कार्यालयीन मूल्यमापनामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला होता। तर हा 7 कलमी कार्यक्रम पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक नरडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे पालघर जिल्हा अव्वल स्थानी येऊ शकला। त्यामुळे याचे श्रेय जिल्ह्यातील सर्व पोलिसांना जाते असे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे।